आर्टिलरी सेंटरजवळील डायमंड नगर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत एकच रात्री घबराट निर्माण केली। या हल्ल्यात एक महिला थोडक्यात बचावली असून नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे। बुधवारी पहाटे निवृत्त सुभेदार मेजर अजित राणा यांच्या सीसीटीव्हीत बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसून आला। अंदाजे आर्टिलरी सेंटरच्या गेटपासून 200 मीटर अंतरावर असलेले डायमंड नगरमध्ये हा बिबट्या आल्याचे निदर्शनास आले। बिबट्याने मधुकर सरदार यांच्या बंगल्याच्या गॅलरीत ठेवलेले कोंबड्याचे खुराडे पाडले। यावेळी लक्ष्मी सरदार यांनी खिडकी उघडताच बिबट्याने अचानक हल्ला चढवला, मात्र त्यांची आरडाओरड आणि लाईट लावण्याने बिबट्याने तिथून पळ काढला। त्यानंतर त्याने रोकडवाडीतील विलास भालेराव यांच्या घराजवळ फेरफटका मारत बकऱ्यांच्या शेडभोवती फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिले। परिसरातील नागरिकांनी एकमेकांना फोन करून सतर्क केले। सर्वांनी घरातील लाईट लावून बिबट्यांना हुसकावले, त्यामुळे तो पुन्हा आर्टिलरी सेंटरच्या जंगलात निघून गेला। घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते विलास भालेराव यांनी वनविभागाशी संपर्क साधला। वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले। डायमंड नगर आणि आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। वनविभागाने तातडीने कारवाई करून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी होत आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।